झी 24 तास एक पाऊल पुढे। जगामध्ये सर्वाधिक बालकामगार भारतामध्ये आहेत। संयुक्त राष्ट्र संघाच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अर्थात ILO ची आकडेवारी हे सांगते। भारतामध्ये साधारणतः 6 कोटी आणि महाराष्ट्रामध्ये 10 लाख बालकामगार असण्याची शक्यता आहे, पण सरकार म्हणतंय राज्यात फक्त 281 बालकामगार आहेत। माहितीच्या अधिकारामध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। आज बालकामगार विरोधी दिन, त्यानिमित्तानं हा स्पेशल रिपोर्ट। हॉटेल्स, ढाबे, बांधकाम अशा ठिकाणी सर्रास बालकामगार दिसतात, तरीही राज्यात फक्त 281 कामगार आहेत। राज्य सरकारच्या कामगार विभागानंच ही धक्कादायक माहिती दिली आहे। वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे। सर्वात जास्त बालकामगार जे आहेत ते आहेत ऊस तोडणी मजुरांची मुलं, ती त्यांच्याबरोबर काम करत असतात आणि हा आकडा जवळपास 4 ते 5 लाख बालकामगारांचा आहे। याच्या व्यतिरिक्तही काही बालकामगार जे आहेत जे वीट भट्टीवर काम करतात, हॉटेल्समध्ये काम करतात, निरनिराळ्या ठिकाणी काम करतात, तर त्याचा आकडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो 10 लाखाच्या पुढे जाईल। आता बालकामगारच नाहीत म्हटल्यावर बालकामगार मुक्त करण्यासाठी धाडी टाकायची गरज नाही आणि बैठकाही घ्याव्या लागणार नाहीत, कारण बालकामगार शोधण्यासाठी गेल्या वर्षात 13 जिल्ह्यात एकही धाड टाकण्यात आलेली नाही, तर 4 जिल्ह्यात फक्त एकदाच धाड टाकण्यात आली, तर 12 जिल्ह्यात एकही बैठक झालेली नाही आणि 11 जिल्ह्यात फक्त एक बैठक झाली। जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या अंतर्गत एक बालकामगार विरोधी समिती जी आहे त्याची देखील रचना झालेली असते आणि अपेक्षा असते की किमान 4 मीटिंग्स जे आहेत त्यांनी याच्यामध्ये घ्यायला हवे। पण दुर्दैवाने चित्र असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये एकही मीटिंग मागच्या वर्षी झालेली नाहीये। बालकामगारांची प्रथा बंद करायला राज्याच्या कामगार विभागाला अपयश आलंय। हे अपयश झाकण्यासाठी कामगार खात्यानं बालकामगारांबाबत दिलेली ही आकडेवारी फसवी असल्याची टीका होतीये। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।